आज गेलेली वाशी मार्केटला, कारण घरातलं सामान संपलेलं ते आणण्यासाठी. वाशी मार्केटला थोडंसं स्वस्त भेटतं म्हणून म्हटलं चला तिकडूनच आणू. सकाळी उठून स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. सुक्या भाजीमध्ये वाटाणा केलेला होता, चहा झालेला होता, इकडे मटकीची भाजी पण टाकलेली आहे. ती काही शिजली नव्हती तर बारीक गॅस करून आता मटकीची भाजी ठेवणार आहे गॅसवरती शिजायला. आणि झाडू मारायचा होता पारोसा कचरा बाहेर. तर चहा मला घ्यायचा होता पण म्हटलं चला झाडू मारल्यानंतर मग चहा घ्यायचा आहे. त्या अगोदर वाटाण्याची भाजी झाकून ठेवली आणि चहा सुद्धा बंद करून झाकून ठेवते. तर चला हॉलमध्ये जाऊन ना झाडू मारून घेते. झाडू वगैरे मारला आणि त्यानंतर फर्निचर मला पुसायचं होतं. फर्निचर वरती एक हात मारल्यानंतर ना दिवसभरात फर्निचर एकदम चकचकीत दिसतं, लकलकीत दिसतं. त्यामुळे फर्निचर वरती एक हात मारून घेतला. फर्निचर पुसायचं झालं की लगेच कपडे धुवून घेतले आणि कपडे धुवून घेतले की लगेच म्हटलं चला आता डस्टबिन खराब झालेला आहे तो धुवून घेऊ. डस्टबिन माझा लवकर काही खराब होत नाही, 8-10 दिवसांनी मी घासून घेत असते, कारण डस्टबिन मध्ये काळी पिशवी टाकते त्यामुळे डस्टबिन काही लवकर खराब होण्याची शक्यता नसते. डस्टबिन वगैरे धुवून घेतला, त्यानंतर कपडे पण सुकायला टेरेस वरती टाकून आली आणि माझी तयारी मी करून घेतली, कारण मला आज जायचं होतं वाशीला, कारण सामान संपलेलं होतं घरातलं ते आणण्यासाठी. आणि तेलाचा डबा पण मला आणायचा होता, कारण तेलाचा डबा खूप महाग आहे. सामानाची लिस्ट आहे ती मी रात्रीच काढलेली होती, पण काही सामान आहे ते लिहायचं राहिलेलं होतं ते पण लिहून घेतलं आणि झालेली आहे आता सगळी तयारी. घरातली पण सकाळी लवकर उठून कामावरून घेतले. मागाल्यानंतर कामं करायची म्हटल्यानंतर ना अजिबात मूड राहत नाही, त्यामुळे मी सकाळची जर कुठं बाहेर जायची असली ना तर पटापट असे काम आवरून घेते. आणि खरंच आपण बाहेर जायचं असलं ना तर पटापट आपली कामं होतात आणि घरी असल्यानंतर हे नंतर करू ते नंतर करू असं होऊन जातं आणि घरातली कामं करायला खूप उशीर लागतो. त्यामुळे खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट सुद्धा येतात, ताई तुला कंटाळा येत नाही का, तू पटापट सगळी कामं आवरून घेतेस. तर कधीतरी माझी कामं राहतात, घरी असल्यानंतर ना माझी कामं कधी कधी आळसपणात होतात, लेट होतं कामाला. तर मी आता पोहोचलेले आहे वाशी मार्केटमध्ये. तर वाशी मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवते दुकानात कोणत्या सामान घेते. काही ताईंच्या मला मागे कमेंट आलेल्या होत्या, ताई कोणत्या दुकानामध्ये सामान चांगलं भेटतं वाशीमध्ये. तर मी ज्या दुकानामध्ये 5-6 वर्षापासून सामान घेते ना तेच दुकान तुम्हाला मी दाखवणार आहे. ज्या दुकानामध्ये सामान भरते ते हे दुकान आहे. त्या दुकानामध्ये मिरच्या सुद्धा खूप भारी होत्या म्हणून मी मिरच्याचा दर विचारला तर लवंगी मिरची आहे ती 220 रुपये किलो होती आणि काश्मीरी मिरची विचारली तर 750 रुपये किलो होती. कारण तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगितलं. आता तुम्हाला ह्या दुकानाचं नाव दाखवते. तर पियुष मार्केटिंग ह्या दुकानाचं नाव आहे. ई लाईन मध्ये 59. सामान काढण्यासाठी लिस्ट आहे ती दुकानामध्ये दिलेली होती, पण ते भाव बोलले की अर्धा तास लागेल सामान काढण्यासाठी. तोपर्यंत म्हटलं उसाचा रस पिऊन येऊ. तर उसाचा रस पिऊन आल्यानंतर सामान आमचं काढलेलं होतं. तर चला म्हटलं आता गाडी मागं लावलेली आहे दुकानाच्या, तर तिथं नेऊ. सामान नेण्यासाठी त्यांचीच माणसं असतात, मागं नेऊन देतात. आणि जरी तुम्हाला सामान घ्यायचं आहे आणि तुमच्यापाशी गाडी नाही, रिक्षा नाही नेण्यासाठी, तर होम डिलिव्हरी सुद्धा फ्री मध्ये करून देतात. पण वाशीला गेल्यानंतर 10,000चं सामान खरेदी केलं तर 3,000 रुपये तरी आपले वाचतात. त्यामुळे म्हटलं चला महिन्याची भाजी तरी येईल. चला व्हिडिओ पण मी तर संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय.